अनेक मुलं माझ्याकडे जेव्हा आली त्यांची मनस्थिती बरोबर नव्हती आणि त्यातले काही विद्यार्थी मला बोलवते की दादा आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. त्या ठिकाणी त्यांना धीर दिला. त्यांना सांगितलं की आपण याच्यामधून काहीतरी मार्ग काढू. तात्काळ खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांशी संपर्क साधला. त्याच्यानंतर DCP झेंडे साहेब त्यांच्याकडे ह्या विद्यार्थ्यांना घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी अनेक गोष्टीचे खुलासे झाले. त्या ठिकाणी अनेक प्रकारची ज्या पद्धतीने फसवणूक या मुलांची झाली, मुलींची पण झालेली आहे. त्यामुळे जेव्हा ही फसवणूक कळाली त्या तशा पद्धतीने DCP झेंडे साहेबांनी तात्काळ गोरसवाडी पोलीस स्टेशनला गुरव साहेबांकडे गुन्हे दाखल केलेले आहेत. या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ज्यांनी यांना फसवलं त्याच्या पुढे खूप मोठ्या प्रमाणात रॅकेट आहे. खरं तर अनेक आपण स्कॅम बघतो आहे, या ठिकाणी फसवणुकीचे अनेक प्रकार बघतो आहे. क्रिकेटचे बिटिंग असेल किंवा लॉटरी सिस्टम असेल, पत्ते असेल, म्हणजे अनेक प्रकारचे जुगार ते बँकेच्या खात्यांच्या माध्यमातून खेळले जातात आणि असाच प्रकार यांच्यासोबत झालेला आहे. आणि मी या ठिकाणी आवाहन करतो कल्याण डोंबिवलीतल्या तरुण मुलांना, विद्यार्थ्यांना की आपण अशा फसवणुकीला बळी पडू नये. अनेक लोक आपल्याला आमिष दाखवतील 500 रुपये 1000 रुपयेचं, पण त्याच्या मागचं कारण खूप मोठं असतं. जसं आता यांच्या अकाउंटमधून 10 लाख 15 लाख अशा उलाढाळा झालेल्या आहेत. यांना कल्पना देखील नव्हती आणि हे पूर्णपणे निर्दोष आहेत आणि यांचं येणाऱ्या काळामध्ये भवितव्य आहेत. उच्च शिक्षण घेत आहेत सगळे विद्यार्थी. त्यामुळे ह्या गोष्टींचा प्रत्येक विद्यार्थ्याने सावध भूमिका घ्यावी लागेल आता, कारण की अशा पद्धतीची फसवणूक इतर विद्यार्थ्यांनी होऊ नये अशी मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून आवाहन करतो. आजपर्यंत बँक अकाउंटमधून फसवणुकीचे विविध घटना समोर आल्या आहेत. मात्र कल्याण डोंबिवलीमध्ये सातत्याने या 2 घटना उघडकीस आलेल्या आहेत. आपण जर पाहिलं तर या दोन्ही घटनांमध्ये जे पीडित आहेत त्यांच्या मित्रांनी मैत्रिणी त्यांच्याकडून डॉक्युमेंट्स मागवले, त्या आधारे त्यांच्यावर बँक अकाउंट उघडले आणि येत्या काही 1-2 वर्षातच जवळपास लाखोंचे व्यवहार या बँक अकाउंटमध्ये झालेत. एकंदरीतच जेव्हा इतर पोलीस ठाण्यांमध्ये या प्रकरणात गुन्हे दाखल झाले त्यावेळेला या विद्यार्थ्यांना माहिती पडलं की आमच्या अकाउंटवर असे काही लाखोंचे व्यवहार झालेत. कल्याणमध्ये देखील काही दिवसांपूर्वी डोंबिवलीमध्ये देखील एका मुलीसोबत हा प्रकार घडला होता. तर आज कल्याणमध्ये हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलेला आहे. कल्याणमध्ये देखील जवळपास 50 ते 60 विद्यार्थ्यांची अशा प्रकारे फसवणूक झाली आहे. एकंदरीतच हे फसवणूक झालेले विद्यार्थी आपल्यासोबत आहेत. नेमका काय प्रकार घडला होता आणि कशा प्रकारे फसवणूक झाली? ही गोष्ट 2024ची आहे. आमचे एक मित्र होते दोघं लहानपणी चांगले मित्र. तर आम्ही मैत्रीण नाते त्यांना अकाउंट दिलं होतं ट्रेडिंगच्या नाते. ते आम्हाला बोलले होते की आम्ही ट्रेडिंग वगैरे करू आणि ही गोष्ट खूप सेफ आणि सिक्युअर, तुम्हाला लोकांना काही होणार नाही असं बोलून ते लोकांनी आमच्याकडून आमचे बँक अकाउंट वगैरे घेतले होते. आणि हेही बोलले होते की आम्हाला पैसे विड्रॉ करायला लागतील म्हणून तुमचे ATM पासून आम्हाला तुम्ही आणून द्या. आम्ही त्यांना बोललो पण होतो जर तुम्हाला असं असेल तर आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला ती गोष्ट करून देऊ. बट ते बोलले की नाही, जर आम्हाला इमर्जन्सी असेल तर आम्ही काय करू म्हटलं. त्याच्या नाते आम्ही विश्वास नाते तर आम्ही त्याला देऊन टाकले ती गोष्ट आणि अकाउंटला असे पैसे वगैरे यायला लागले, ट्रान्झॅक्शन्स वगैरे. पण जेवढे आता आम्हाला अमाऊंट दाखवली होती तेवढी डबल दाखवते स्टेटमेंट आमच्या स्टेटमेंट सगळ्यांच्या. तर असंच आम्हाला प्रश्न पडायला लागले की नेमकं गोष्ट खरी आहे खोटी वगैरे आहे की नाही. आम्ही त्यांना प्रश्न वगैरे त्यावेळेस त्यांना केले होते. बट आम्हाला तेच बोलत होते की ही गोष्ट असं काही नाही आहे, सेफ वगैरे तुम्हाला लोकांना काही होणार नाही असं बोलून त्यांनी आमच्या अकाउंट वगैरे घेऊन मोकळे झाले. आणि मग यावर्षी आम्हाला कळते की आमच्यासोबत फसवणूक झाली आमच्या अकाउंटसोबत. या दरम्यान जे अकाउंटवर तुमचे पैसे येत होते, काही मेसेज आले होते, तुम्हाला काही कल्पना होते की 1 लाख आले, 2 लाख आले, किती आले तुमच्या अकाउंट, याच्याबद्दल काही कल्पना होती? कमीत कमी 4 ते 5 आले असेल ट्रान्झॅक्शन, म्हणजे कमीत कमी 1-1.5 लाखाचे. आणि ते आम्हाला ते बोलले की तुमच्या अकाउंटला कमीत कमी 1-1.5 लाखाच येतील, त्यावर येणार नाही. त्यानंतर मेसेज बंद झाले यांचे. कधी कळालं तुमच्या अकाउंटवर एवढे लाखोंचे ट्रान्झॅक्शन होत आहेत? यावर्षी माझा मित्र आहे हार्दिक सपकाळ, यांच्या नावाची नोटीस वगैरे निघाली होती. तर ही नोटीस आम्ही जाऊन घेतली चौकीतून जाऊन आणि मग आम्हाला कळलं की अशी गोष्ट आमचं कळली. मग आम्ही तात्काळ लगेच जाऊन बँक स्टेटमेंट वगैरे काढली आणि तेव्हा आम्हाला समजलं की आमचं अकाउंट सायबर फ्रॉडमुळे बंद झालं आहे. आणि मग सगळं कळलं की एवढे स्टेटमेंट वगैरे आले आहेत आणि एवढी अमाऊंट आमच्या अकाउंटला आली आणि डबल अमाऊंट दाखवत होते. जेवढे आम्हाला याची मेसेज पण आले होते काही कल्पना होती की ते अमाऊंट आहे अकाउंटला वगैरे. पुढे काय केलं, म्हणजे पोलिसांची भेट घेतली, तुम्ही महेश गायकवाडांना घेऊन गेला होता? आम्ही आधी महेश दादाकडे आलो, आता सांगितलं असं आमच्यासोबत घडलं वगैरे. त्यांनी तात्काळ आमची मदत केली. आम्हाला DCP ऑफिसवर घेऊन गेले अतुल झेंडे सरांकडे. त्यांनी आमची गोष्ट ऐकली. ते आम्हाला बोलले तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला या गोष्टीवर सहयोग करू. मग त्यांनी लगेच फोन वगैरे केले चौकशी आपल्या चौकीमध्ये आणि ते बोलले तुम्ही जाऊन कंप्लेंट वगैरे करा, बाकीचं आपण या गोष्टीवरती कारवाई वगैरे होईल व्यवस्थित.
काही तुम्हाला जे मित्र होते त्यांनी काही तुम्हाला आश्वासन दिलं होतं का की तुम्हाला एवढे पैसे मिळतील, आम्ही तुम्हाला एवढे पैसे देऊ? नाही असं काही आश्वासन नव्हतं. आमचा याचा काही संबंधच नाही व्यवहाराशी वगैरे. आणि अशीच गोष्टी आमच्या बऱ्याच मित्रांसोबत घडली एरियामध्ये. काही अकाउंटला दोघांनीच केलं म्हणजे जे जे तुझ्यासोबत ज्याने केलं त्याच दोघांनी यांचे पण अकाउंट घेतलं? हां, ते दोघं मित्र सगळ्यांचेच मित्र आहेत, पण ते आता काय नाव आहे त्यांचं? नाव हे सगळं कुणी सांगितलं होतं त्यांचं नाव? माझा मित्र आहे सुजल शेले नावाचा, त्यांनी आमच्याकडून अकाउंट वगैरे घेतले होते. आणि अजून एक मित्र आहे रोहित जाधव नावाचा, त्यांनी यांच्याकडून अकाउंट घेतलेले. पण ते दोघंही आज फसले त्या गोष्टीमध्ये. ते दोघं बोलत होते की आम्ही पण आमचे बँक अकाउंट त्या पोराला दिले. हर्षल दावणी नावाचा पोरगा आहे मेन त्यांच्यावरचा, त्यांनी या दोघांना अकाउंट वगैरे सगळं दिलं होतं. तुझ्यासोबत पण असाच प्रकार घडला? काय घडलं होतं नाही? माझ्यासोबत पण असाच प्रकार घडला आहे. माझ्यासोबत म्हणजे माझ्या मित्रांनी जवळजवळ आम्ही एकाच एरियामध्ये राहणारी पोरं, तो बोलला की असं असं अकाउंट ओपन कर, मला अकाउंटची गरज आहे, असं तसं बोलून आमच्या सगळ्या मित्रांकडून जवळजवळ 15-20 मित्रांकडून त्याने अकाउंट ओपन करून घेतले. आणि ते जेव्हा आम्हाला नंतर पुढं 2024मध्ये आम्ही अकाउंट ओपन केलं आणि आज 2026मध्ये आज आम्हाला बँकेकडून लेटर येत आहे की तुमच्या अकाउंटमधून आउट ऑफ इंडिया ट्रान्झॅक्शन झाले तर तुम्हाला त्याची जो ड्युटी चार्जेस असणार तो भरायला लागणार. तर आम्ही बोललो आम्ही तर तो अकाउंट वापरला नाही, आम्ही कशी काय भरणार, आम्हाला माहिती नाही काय नाही असं बोललो. मग जो मित्र ज्याने आम्हाला अकाउंट ओपन करायला लावलेला आम्ही त्याला बोललो की आम्हाला असं असं चार्जेस भरायला लावत आहेत, काय करणार आम्ही. तो बोलला की मला पण नाही माहिती, मला पण येत आहेत असं तसं. मग त्यांनी पण ॲक्च्युली त्याच्या मित्राच्या सांगण्यावरती ओपन केलेलं अकाउंट. म्हणजे त्याच्या मित्रांनी त्याला सांगितलं की अकाउंट ओपन कर, त्यांच्यामध्ये काय असेल ते आपल्याला नाही माहिती, पण त्यांनी अकाउंट ओपन करायला लावला, आम्हाला पण लावलं. मग त्याच्यामध्ये आम्ही अकाउंट ओपन करून आम्हाला आता हे चार्जेस भरायला लावत आहेत. तर आज जेव्हा आम्ही ह्या दोघांना भेटलो, हे पण आमचेच मित्र पण आम्हाला माहिती नव्हतं. नंतर जेव्हा आम्ही ह्यांना भेटलो तेव्हा आम्हाला समजलं की ह्याच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे छत्तीसगड जिल्ह्यावरून. मग जेव्हा आम्ही महेश दादांकडे आलो त्यांना सांगितलं असं असं झालं आहे. ह्यांचं अकाउंट कॅनरा बँकेमध्ये होतं, आमचं पंजाबमध्ये होतं. मग आम्ही जेव्हा ह्यांना सांगितलं की असं असं झालं आहे तर तेव्हा ते बोलले की तुम्ही DCP ऑफिसमध्ये चला आमच्यासोबत, त्यांना जाऊन सगळं सांगू. मग आम्ही त्यांच्यासोबत DCP ऑफिसमध्ये पण गेलो. त्यांना झेंडे सर होते, त्यांना आम्ही सगळं सांगितलं की सर आमच्यासोबत असं असं झालं आहे. मग त्यांनी पण आम्हाला हाच प्रश्न विचारला की तुम्हाला काय त्यांनी आश्वासन दिलं का पैशांचं. तर आम्ही बोललो आम्हाला काही पैशाचं आश्वासन दिलेलं नाही आहे. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की ज्यांच्याकडून हे असे अकाउंट ओपन करायला लावतात त्यांना 20%चं आश्वासन देतात की जेवढा प्रॉफिट होईल त्याच्यामधून 20% आम्ही तुम्हाला देऊ. पण आम्हाला त्यातले काही 1 रुपया मिळाला नाही आहे किंवा काय आश्वासनही दिलं नव्हतं त्यांनी. फक्त आम्हाला बोलले की मदत होईल आमची म्हणून तुम्ही अकाउंट ओपन करा. ह्या कारणामुळं आम्ही अकाउंट ओपन केलं. मग गुन्हा दाखल केला या प्रकरणात? हो, आम्ही जेव्हा झेंडे सरांकडे गेलो त्यांनी तात्काळ कोळशेवाडी पोलीस स्टेशन जे आहे तिथं त्यांच्या जे सिनियर आहेत त्यांना फोन केला. त्यांना सांगितलं की मी जे पोरं येतील महेशदादा गायकवाड यांच्यासोबत आणि सुमेध हुमनेसोबत त्यांची तात्काळ जी FIR आहे ती नोंद करून घ्यावी आणि ज्यांचे नावं असतील ह्याच्यामध्ये म्हणजे ज्यांचे आम्ही नाव सांगणार की ह्यांनी आम्हाला अकाउंट ओपन करा त्यांना तात्काळ तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये घेऊन यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलेली की ह्यांचे तात्काळ बँक अकाउंट बंद करायचे. मग आम्हाला पोलिसांनी सांगितलं की तुम्ही पर्सनली FIRची कॉपी आणि लेटर द्या तिथे आणि बंद करून टाका. मग आम्ही गेलो तिथे तर ते बँकवाले बोलत आहेत की आम्ही तुमचं अकाउंट बंद नाही करू शकत. मग आम्ही त्यांना लेटरमध्ये लिहून म्हणजे स्पष्ट करून सांगितलं की असं असं झालं आहे तर आमचं अकाउंट बंद करा. आणि त्यांना सांगितलं की जर तुम्ही अकाउंट बंद नसाल करत तर आम्हाला एक रिटर्न ॲप्लिकेशन द्या की आम्ही तुमचं अकाउंट का म्हणून बंद नाही करत आहे. मग त्यांनी आम्हाला रिटर्न ॲप्लिकेशन पण नाही दिलं, काहीच नाही. ते बोलतात नाही आम्ही नाही तुमचं अकाउंट नाही बंद करू शकत, ते फ्रीज झालं आहे, सायबर फ्रॉड झालं असं असं सांगत होते. पण खरं नेमकं बँकेचं पण नेमकं काय आहे ते आम्हाला समजत नाही. आणि जेव्हा आम्ही अकाउंट ओपनिंगसाठी गेलो त्या 2024मध्ये तेव्हा आहे ना बँकेचे काही एम्प्लॉईज जे आहेत ना ते पण त्या जे पोरं होते ना ज्यांनी आम्हाला अकाउंट ते म्हणजे त्यांचे मित्र होते असं कळण्यात येत होतं की म्हणजे त्यांचे काही ना काही कनेक्शन्स आहेत. काय मागणी आहे तुमची? आमची फक्त एवढं मागणी आहे की जर आम्ही ह्याच्यामध्ये गुन्हेगार नाही आहेत तर आम्हाला म्हणजे पोलिसांकडून FIR येते बाहेरच्या राज्यातून तर ते फक्त तेवढं हँडल व्हावं किंवा ते आम्ही पोलिसांना हे पण सहकार्य करू शकतो की ते पोरं कसे पकडले जातील कारण की ते कनेक्शन्सनी पकडले जातील तर आम्ही त्याच्यासाठी पोलिसांना सहकार्य करू. फक्त आमची एवढीच मागणी आहे की आमचे बँक अकाउंट बंद करून जावे आणि आमचे जे काही FIR जर ह्याच्यावर लागले अजून कोणावर लागले असतील तर त्याच्यावर तात्काळ काहीतरी न्याय मिळावा. कारण आमचं अजून पुढचं आयुष्य आहे, पूर्ण जिंदगी आहे. बाकी काम आता कुठेही कामाला लागायचं म्हटलं तर पहिलं पोलीस व्हेरिफिकेशन होते आणि पोलीस व्हेरिफिकेशन जर मध्ये हे आलं तर आम्हाला कुठेही काम लागणार नाही, काहीच होणार नाही. म्हणून आमची फक्त एवढी मागणी आहे की हे FIR स्थगित किंवा आम्हाला न्याय मिळावा आणि बँक अकाउंट बंद व्हावे आमचे.
एकंदरीतच आपण जर या लागोपाठ घडलेल्या 2 घटनांच्या माध्यमातून पाहिलं तर 18 ते 19 या वर्षाच्या या वयोगटातील मुलांना सध्या हे जे फ्रॉड करणारे ते टार्गेट करताना दिसतात. त्यांच्याकडून काही ना काही कारणं सांगून त्यांचे डॉक्युमेंट्स मिळवायचे, त्या आधारे बँक अकाउंट्स ओपन करायचे आणि जे आपले त्यामध्ये कोट्यवधींची उलाढाल करायची. हेच एकंदरीत हा संपूर्ण स्कॅम आज आत्तापर्यंत उघडकीस आलेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी निश्चितच योग्य तो तपास करून हे जे संबंधित फ्रॉड करणारे लोक आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सध्या हे विद्यार्थी तसंच यांच्या पालकांनी केली आहे. अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता, कल्याण.